मित्रांनो, शिधापत्रिकाधारकांची मोठी बातमी आहे, म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी ही एक मोठी बातमी येत आहे। मित्रांनो, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ही बातमी जाणून घेणं खूप महत्त्वाची आहे। हो मित्रांनो, तुमचं रेशन कार्ड 1 जानेवारी पासून तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं, तुमचं रेशन सुद्धा बंद होऊ शकतं। मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी 2 मोठ्या बातम्या आहेत। एक म्हणजे अशी की तुम्हाला केवायसी करणं कंपल्सरी, दुसरी म्हणजे तुम्हाला नाव कमी करणं हे कंपल्सरी झालं आहे। जर तुम्ही करत नसाल तर तुमचं रेशन हे बंद करण्यात येणार आहे। मित्रांनो, पहिली बातमी जी आहे ती तुमचं केवायसी करणं 31 डिसेंबर पर्यंत कंपल्सरी आहे। तर केवायसी नेमकं कुठे करायची? तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानाजवळ जायचंय, रेशन कार्ड दुकानावर जायचंय, तुमचं आधार कार्ड आणि तुमचं रेशन कार्ड घेऊन, रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जाऊन तिथं तुम्हाला त्याला स्पष्टपणे सांगायचंय की मला केवायसी ही करायची। तो त्याच्या बायोमेट्रिक मशीनचे त्यांच्याकडे जे मशीन राहतं त्याच्यावरती तुमची केवायसी थंबद्वारे म्हणजे एक बोटाद्वारे करून देईल। मित्रांनो, ती केवायसी कुठे मोबाईल ऍप मध्ये, कुठे ऑनलाईन, कुठे वेबसाईट वरती ओटीपीच्या माध्यमातून होत नाही, तुम्हाला फिजिकली जावं लागणार आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, जर तुम्ही बाहेर कुठे राहत असाल, आता खेडेगावाचे बरेच असे युवक आहेत ते सिटीमध्ये कामासाठी रोजगारासाठी गेलेले असतात, ते महाराष्ट्रभरात कुठेही पूर्ण भारतभरात त्यांची केवायसी करू शकतात। त्यांच्या जवळच्या दुकानावर जाऊन ते सुद्धा तिथे केवायसी करू शकतात, त्यांना गावी येण्याची कुठल्याही प्रकारे आवश्यकता नाही। मित्रांनो, दुसरी अपडेट अशी आहे की तुम्हाला तुमचं जे रेशन कार्ड धारकांमध्ये रेशन कार्ड मध्ये जर एखादी व्यक्तीचं नाव असेल आणि तो व्यक्ती मौत झाला असेल, म्हणजेच त्याचा मृत्यू झाला असेल, तर ते नाव तुम्हाला कमी करणं आवश्यक आहे। मित्रांनो, ते नाव कमी करायची प्रोसेस तुम्हाला त्याचा आधार कार्डचा झेरॉक्स, जो व्यक्ती मौत झालाय त्याचं डेथ सर्टिफिकेट ची झेरॉक्स आणि सोबतच रेशन कार्डची झेरॉक्स तुमच्या रेशन कार्ड दुकानावर द्यायची। तो व्यक्ती सुद्धा तुमचं करून येईल आणि तुम्ही सुद्धा स्वतः तुमच्या तालुक्यावरती त्या विभागाला जाऊन तुम्ही नाव कमी करू शकतात। मित्रांनो, हे 2 मोठी बातमी आहेत। या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि रेशन कार्डामध्ये अजून धान्यासाठी कुठली गोष्ट ऍड करावी, म्हणजेच कुठली गोष्ट अजून जास्त मिळून द्यावी, तुम्हाला कुठली गोष्ट अशी वाटते की आपल्याला ही जास्त हवी आहे, कमेंट करा जास्तीत जास्त ही जी गोष्ट तुम्हाला हवी आहे। या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।